या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन, संपूर्ण ठाकरे परिवारामध्ये कौटुंबिक चर्चा। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आणि ते एकत्रच राहावे अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहावी हीच गणरायाचरणी प्रार्थना, फडणवीसांची प्रतिक्रिया। चांगली गोष्ट आहे, बाप्पा पावतो, बाप्पाच्या कृपेने आणखी चांगल्या गोष्टी होतील, ठाकरे बंधूंवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। दोन भाऊ हे एकत्र आल्यामुळे खूप मोठा फरक दिसून येईल, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान, फडणवीसांकडून बाप्पाची आरती, देश आणि राज्यावरील विघ्न दूर करावेत, फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं। मनोज जरांगे अंतरवालीतून मुंबईसाठी रवाना, आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचं नाही, मनोज जरांगे यांचं आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा, तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंच्या मराठा शिष्टमंडळाची डीसीपी प्रवीण मुंडेंची चर्चा, मराठा शिष्टमंडळ सकाळपासून आझादनगर पोलीस ठाण्यात उपस्थित, मुंबईमधील आंदोलनाच्या परवानगीबाबत अजूनही संभ्रम। राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वातील सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंसोबत करणार चर्चा अशी माहिती, मात्र जरांगेंना शिष्टमंडळ भेटणार असल्याची कुठलीच माहिती नाही, विखे पाटलांकडून स्पष्ट। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्ही हिंदू गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुंबईत गणेशोत्सवाची धूम, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, GSB गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह, पुण्यात मानाच्या 5 गणपतींचं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवरती पुणेकरांनी धरला ठेका। राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीचं आगमन, नाना पटोले, नारायण राणे, पंकजा मुंडेंसह प्रताप सरनाईक आणि हर्षवर्धन पाटलांच्या घरी बाप्पा विराजमान। कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात बाप्पा विराजमान, नवीन राजवाड्यात पालखीतून बाप्पांचं आगमन। संघ स्वावलंबी, कुणासमोर हात पसरत नाही, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, श्रद्धा आणि भक्तीने भरलेला शुभ उत्सव सर्वांसाठी मंगलमय जाओ, पंतप्रधान मोदींचं ट्वीट। TV9 मराठीच्या न्यूज रूम मध्ये गणपती बाप्पा विराजमान, विधिवत पूजा अर्चा करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। गणेशोत्सव काळात कुठल्याही परीक्षा होणार नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून सूचना, अमित ठाकरे यांच्या मागणीला यश। पश्चिम रेल्वेवर QR कोडवरून आता तिकीट काढणं बंद, मध्य रेल्वेकडून तात्काळ सुविधा बंद करण्यासाठी पत्र, TC येताच धावत्या ट्रेनमध्ये बुकिंग करण्याच्या प्रकारानंतर निर्णय। अमेरिकेने भारतावर लादलेला 50% टॅरिफ लागू, कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम होणार, भारतीय उद्योग वर्तुळात चिंतेचं वातावरण। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा आज 11वा दिवस, तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यात्रेत सहभागी, महाराष्ट्रासह इतर राज्यात मतचोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप। पंजाबच्या पठाणकोट भागात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, माधोपूरमध्ये इमारतीत अडकलेल्या 27 जणांचं सैन्याच्या जवानांकडून रेस्क्यू, पंजाबच्या माधोपूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या शौर्याचं दर्शन। टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची IPL मधून निवृत्ती, खास दिवस आणि एक सुरुवात खास अशी सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीची घोषणा। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।